नमस्कार, मैं राजीव मिश्रा मुंबई तपास में आपका स्वागत करता हूं। राहुल गांधी द्वारा छेड़ा गया वोट चोरी का मुद्दा अब महाराष्ट्र में भी काफी जोर शोर से गूंजता दिखाई दे रहा है। आज विपक्षी दलों का एक शिष्टमंडल निर्वाचन आयोग से मिला। राज्य निर्वाचन आयोग से मिलने के बाद विपक्षी दलों के शिष्टमंडल ने एक पत्रकार परिषद का भी आयोजन किया और इस पत्रकार परिषद में विपक्षी दलों के शिष्टमंडल द्वारा यह बताने का प्रयास किया गया कि कैसे महाराष्ट्र में बड़े पैमाने पर विधानसभा इलेक्शन के वक्त वोट चोरी की गई है और इसी पैटर्न को अब महानगर पालिका में भी उतारने की तैयारी है। यही कारण है कि सारे विपक्षी दल एकजुट होकर अब इस पैटर्न का विरोध करने पर तुले हैं और महाराष्ट्र के मतदाता सूची में एक बड़े बदलाव की बात कर रहे हैं। इस शिष्टमंडल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे, इंडियन नेशनल कांग्रेस और मनसे के नेता विशेष रूप से शामिल हुए। इसका नेतृत्व उद्धव बाला साहब ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटिल और बाला साहब थोरत करते दिखाई दिए। आइए हम आपको सिलसिलेवार तरीके से दिखाते हैं कि कैसे इन नेताओं ने निर्वाचन आयोग और मतदाता सूची को कहीं न कहीं गलत ठहराने का प्रयास किया। इसकी सबसे पहली शुरुआत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के नेता जयंत पाटिल द्वारा की गई। देखिए जयंत पाटिल ने क्या कहा। 813 मतदारांची नोंद आहे। पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते। किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं। विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी 5 नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही। एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली। हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे। जयंत पाटिल के बाद बारी आई कांग्रेस की। कांग्रेस की तरफ से बाला साहब थोरात ने चुनाव आयोग पर आरोप लगाया। या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही। त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही। ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे। निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा, तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे। याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही ही भेट आम्ही घेतलेली आहे। बाला साहब थोरात के बाद कमान संभाली राज ठाकरे ने और राज ठाकरे ने अपने चिर परिचित अंदाज में चुनाव आयोग को आड़े हाथों लेते हुए यह चेतावनी दी कि जब तक महाराष्ट्र की मतदाता सूची में पूरी तरीके से सुधार नहीं कर लिया जाता तब तक महाराष्ट्र में आने वाले महानगर पालिका चुनाव को स्थगित किया जाना जरूरी है। 2024 नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली, ज्याच्यामध्ये फक्त नाव आहेत, फोटो नाही, पत्ता नाही, काही नाही। आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोललो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, राज्य निवडणूक आयोगाकडे येतात। आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटतात तर राज्य निवडणूक आयोगाकडे हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं। दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत आणि महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण
मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला? यात फक्त घोळ होणार आहे. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये, हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलं आहे. म्हणजे त्यांनी आता त्यांनी काल एक आमची भेट झाली. राज ठाकरे के बाद बारी थी उद्धव बालासाहब ठाकरे की. उद्धव बालासाहब ठाकरे ने भी अपने अंदाज में चुनाव आयोग पर बेहद ही तीखे प्रहार किए. निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही. हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात येतो आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला. तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या 2024, त्याच्या आधी 19 ऑक्टोबरला 1 महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवे ते घुसवतात, नको ते काढतात. हा सगळा खेळ यांचा सुरू आहे. आता जसं या दोघांनी सांगितलं, अगदी हे पुरावे, ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200 नावं नोंदले. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल की ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढंच आता राहिलेलं आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांची 2 राहुल गांधी के वोट चोरी के मुद्दे को उठाने के बाद ऐसा पहली बार हुआ है जब किसी राज्य में सारी विपक्षी पार्टियां एक साथ एक मंच पर आकर निर्वाचन आयोग के पास शिकायत करने पहुंची हैं और निर्वाचन आयोग से इसमें एक बड़े सुधार की मांग कर रही हैं. तो इस बुलेटिन में बस इतना ही. अब मुझे दीजिए इजाजत. नमस्कार.